जूनचा पहिला आठवडा चालू झालेला आहे आणि ह्या बऱ्याचशा लोकांचे फोन येतात की गर्भधारणेसाठी नियोजन झालेलं आहे, पण आता इथून पुढं काडीचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे असले पाहिजेत, किंवा काडीचं काम कसं केलं गेलं पाहिजे, पाऊस चालू होण्याच्या अगोदर काय नियोजन केलं गेलं पाहिजे. तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आत्ताची जी परिस्थिती बघतोय, तर ह्या परिस्थितीमध्ये काडी तयार झाली असेल तर खुडाबाळी करून बगलफुटी काढून काड्या ह्या व्यवस्थित अशा तारेवरती लावून घेणं आपल्याला गरजेचे आहेत. ह्या तारेवरती काड्या लावल्या तर प्रत्येक डोळ्याला एकसारखा सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो आणि पेऱ्यातलं अंतर व्यवस्थित असेल तर ह्या 60 ते 90 दिवसामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश लेवल ह्या दोन्ही लेवल पानदेट परीक्षानुसार आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. पानदेट परीक्षेनुसार फॉस्फरस पोटॅश लेवल चांगले असतील तर आपल्याला ह्या पानाच्या वाट्या होणार नाहीत, पान पूर्णपणे पसरट राहील. तर त्या दृष्टीनं आपल्याला पोटॅश लेवलसुद्धा आपल्याला तितक्याच गरजेचे आहेत, जेणेकरून पान पसरट राहून फॉस्फरस पोटॅश लेवल जर चांगली राहिली तर आपल्याला त्या ठिकाणी गर्भधारणा झालेल्या घडांची वाढ चांगली होईल. तसेच आपण जर बघितलं तर सूक्ष्म गाडी डेव्हलपमेंट करत असताना जमिनीमध्ये जे शिल्लक आहेत ते अपटेक करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ग्रेस बूम फेज 2चं जे किट आहे तर ते किट आपण ड्रिपमधून जर दिलं तर जमिनीतले जे काही न्यूट्रिशन आहेत ते अपटेक होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होईल. त्याचबरोबर ह्या कंडिशनमध्ये पाऊस चालू होण्याच्या अगोदर एक चांगला आंतरप्रवाही हात बागेच्या कॅनोपी जास्त असतील तर त्या कॅनोपीमध्ये एकरी 400 लिटरच्या हिशोबाने चांगला आपण सिस्टमिक डावणीसाठी आणि भुरीसाठी जर हात दिला तर पाऊस चालू झाल्यानंतर डावणी करपा भुरीचं नियंत्रण करण्यास आपल्याला सोपं जाऊ शकतं. तर ह्या आठवड्यामध्ये आपण ही काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल. ओव्हर कॅनोपी असेल तर तिथल्या बगलफुटी काढून वलांड्यावरती फुटलेल्या फुटी असतील तर त्या काढून घेणं आपल्याला नक्की फायदेशीर ठरू शकतील.